हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. कशा आहात सगळेजण? आम्ही मस्त आहोत. तुम्ही कसे आहे? तुम्ही पण कमेंट करून कळवत जा. आणि आहे सकाळचा व्हिडिओ. इथे छान मस्त भाजीची तयारी चालू आहे. राई जिरी टाकून घेतली, कांदा टाकून घेतला आणि इथे टोमॅटोची मस्त प्युरी बनवली आहे. टोमॅटो, आलं आणि लसूणची. तर छान मस्त असं कांदा वगैरे परतून त्याच्यामध्ये ती टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. इथे कांदा लसूण मसाला टाकून घेते आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची आहे. आणि पुढे माझा जो काळा मसाला आहे, तो गोडा मसाला, तो पण मी ॲड करणार आहे. मीठ तर ॲड करून घेतलेलं आहे मैत्रिणींनो. आणि आज मला सुचतच नव्हतं की भाजीला काय बनवायचं. आता नाही सुचतं त्यावेळी असं काहीतरी सुचवावंच लागतं. कारण कसं बोललं, आता उद्या शनिवार आहे, आजचाच दिवस टिफिन असेल, तर त्याच्यासाठी भाजी पण आणली नाही. इथे गोडा मसाला पण टाकून घेतला आहे. आणि येताना मला वाटतं आज काहीच नाही, कॅरी नाही केलं भाजी वगैरे. तर मग इथे ते प्युरी टाकून सगळं परतवायला कढई साईडला ठेवून घेतली. तीळ भाजायला घेतले, कारण नाश्त्याची पण तयारी करायची होती. तोपर्यंत बोललं ती प्युरी तिकडे शिजत राहील स्लो गॅसवरती. साईडला कढई ठेवून दिली. इथे छान तीळ चटचट उडेपर्यंत तीळ छान भाजून घेतले. आणि आज मला बनवायची होती तिळाची चटणी, ओली चटणी बनवायची होती डोश्यासोबत. तर कालच मॅडमच्या आईने सांगितली होती, त्यांच्या तिथे बनवलेली. ते लोक साऊथचे आहेत. तर बोला चला हे प्युरी बनते तोपर्यंत ती चटणी तिकडे बनवून घेतली. याला छान असं मस्त तेल सुटलं आहे बघा ग्रेव्हीला. इथे तीळ घेतले, ते एक मिरची घेतली, थोडंसं मीठ आणि ओलं खोबरं, 1-2 लसणाच्या पाकळ्या. ती चटणीची तयारी झाली. इथे छान असं बेसन, त्याच्यामध्ये हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून घेतले. आणि इथं आता हे तवा ठेवला आहे, त्याच्यावरती असा मस्त पोळा काढून घ्यायचा आहे. पण इथे बोललं तोपर्यंत साहेबांचं चालू होतं आंघोळीचं वगैरे. तर पहिलं त्यांची तयारी करू की काय, बोला डोसे काढून देऊ आधी, विचारतच होती पहिलं काय करायचं ते. ती ग्रेव्ही तोपर्यंत शिजतच होती. आणि असं दुसरं काय करता करता भाज्यांच्या ग्रेव्ह्या मस्त शिजतात मैत्रिणींनो. आणि वेळ पण भरपूर मिळतो. आणि कसं भाज्यांची ग्रेव्ही मस्त शिजली ना की भाज्या टेस्टी लागतात चांगल्या. तर त्याच्यासाठी छान मस्त पाणी टाकून टाकून गरम पाणी टाकून छान मस्त अशी ग्रेव्हीला शिजूनच दिली मी. आणि बोलत चला त्यानिमित्ताने भाजीची ग्रेव्ही पण चांगली शिजेल. तोपर्यंत माझं इथं साईड बाय साईड दुसरं पण काम चालूच असते. आता बोललं ह्याच्यावरतीच इथे हे तवा एकदाच ठेवला म्हणजे कसं चपात्या होतील, डोसे पण होतील. आणि मी पुढे कशाची भाजी केली ती तुम्हाला दिसेलच. आता बेसन पीठ म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल. खास करून एक तर चपटे भजे करून करतात आमच्या इकडं गावाला. पण माझी आई कशी कांदा खोबऱ्याचं वाटण करून करायची. इथे मिक्सरला तोपर्यंत चटणी लावून घेतली. माझ्याकडनं व्हिडिओ चालूच राहिला होता थोडा वेळ. तोपर्यंत मिक्सरला चटणी वाटून घेतली. आणि ह्या चटणीला फोडणी नाही दिली तरी पण चालते मैत्रिणींनो, पण मी दिलेली आहे फोडणी इथे. कारण कसं फोडणी दिली तर थोडीशी छान लागते. त्याच्यासाठी मग मी असं थोडीशी राई जिरीची आपली फोडणी दिली. इथं बघा चटणी छान अशी वाटून पेस्ट केली तयार. इथे तव्यावरती हे बेसन टाकून छान असा त्याचा मस्त जाडसर मीडियम असा पोळा काढून घ्यायचा. आणि त्या पोळ्याची नंतरून अशी त्रिकोणी वगैरे तुम्हाला जशी पाहिजे तशा आकाराने, अशी लांब म्हणा स्ट्रीपमध्ये, किंवा अशी त्रिकोणी पण आपण जसं शंकरपाळीचा आकार असतो तसे छान या पोळ्याचे तुकडे करून मी ती ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहे पुढे. म्हणजे कसं ज्या दिवशी आपल्याला भाजीला काही सुचणार नाही ना मैत्रिणी, त्या दिवशी तुम्ही हे पण ट्राय करू शकता. आता जुन्या गोष्टी आहेत ह्या, कधी कधी मी पण बघितलं होतं. माझी आई पण जेव्हा काय नसायचं भाजीला तर असं बेसन पिठाचे मस्त असे तव्यावरती छोटे छोटे भजे काढून ती इथं या भाजीमध्ये बघा असं ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे ते भजे करून. तर मी इथं अशा स्ट्रीप काटलेल्या आहेत, थोड्याशा लांब किंवा काही त्रिकोणी अशा. आणि छान ह्या ग्रेव्हीमध्ये टाकलं. बेसनाचं भांडं होतं ते पण धुवून टाकलं. त्याने कशी जरा भाजीला पण घट्टसरपणा येईल. तोपर्यंत इथे कोथिंबीर टाकून घेतली, भाजी परत साईडला केली. इथे चटणीला फोडणी देऊन घेतली. मैत्रिणीनं फक्त हिंग टाकला, थोडासा कढीपत्ता आणि राई टाकून. तर आता इथे चटणी पण झालेली आपली तयार. चटणी झाल्याच्या नंतरून परत इथे तव्यावरती आता पहिला बोललं यांना चपात्या करून घेते, कारण यांना वेळ होता थोडासा आवरायला. तयारी चालू होती तोपर्यंत टिफिनची. चपात्या करून झाल्यावर लगेच गरम तव्यावरती डोसे पण मैत्रिणीनं करून घेतले लगेचच. आणि डोसे बघा ह्या तव्याचं मी नेहमी तुम्हाला सांगते की या तव्याचं हेच रहस्य आहे काळं करण्यामागचं. हे डोसे वगैरे बनवायला बेसनचा पोळा पण बनवला आधी, तुम्ही बघितलं असेल. जराही चिकटलं नाही. थोडंसं टिश्यूने असं ऑइल मी हे करून घेतलं, टिश्यू ओला केलेला आहे. आणि इथे साईडला लगेच चहा. इथे 2-3 डोसे काढले त्यांच्यासाठी. मी कामाला गेली, ते कामाला गेले. दुपारी घरी आल्यावरती
घर बघा जसंच्या तसं सकाळी आवरून जाते. छान वाटतं असं मस्त ही बेडची चादर, उशांचे कवर आपण जसं घर ठेवून जातो. आणि माझ्याकडे कसं लहान मुलं कोण नाही, त्यामुळे जसं ठेवून जाते घर तसंच आवरून गेलेलं दुपारी येईपर्यंत तसंच असतं. आणि फ्रेश वाटतं मैत्रीण, असं कुठून काम करून आलं आपलं घर चकाचक असलं की मला तर खूप आवडते. मी सकाळी सगळी तयारी करून जाते. कदाचित एखाद्या दिवशी राहून जातं, कधी उठायला उशीर वगैरे झाला तर, नाही तर मग आवरूनच जाते. आणि आल्यानंतर मग जेवण वगैरे करून असं सगळं घर तयारीत असतं माझं सकाळचं. कारण कसं आपण कामाला गेल्यावर कोणी पण येतं. इथे संध्याकाळचा टाईम, गावचे बटाटे होते आईने दिलेले थोडेसे. आदल्या दिवशी पण मी वेफर्स ट्राय केले होते, थोडेसे बनवलेले, पण बोला आता अजून राहिले ते. तर मग इथे मी आज पाण्यातच पहिलेच त्याला चिप्स असे करून ठेवले. आणि मस्त तेल होतं, परवाचंच तेल हे केलेलं मिठाचं त्याच्यामध्ये. तर आता मी कशी मैत्रीण, मला आहे थोडासा एक्सपिरियन्स, त्याच्यामुळे त्याच्यावरतीच किसणी धरून आधीच्या पार्टमध्ये बघितलेलं आहे, शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्येच डायरेक्ट किसून घेतलेले आहेत. तर तुम्हाला तसं नसेल जमत तर आजकालच्या मुली थोडं तेलाला कोण घाबरतं, नवीन असेल तर त्यांनी असे मस्त बटाट्याचे साले काढायचे, बटाटे पाण्यात ठेवायचे आणि काही नाही, नॉर्मल किसणी आपली चिप्स करायची, त्याच्याने असे मस्त मिठाच्या तेलामध्ये असे चिप्स मी तयार करून घेतले. 4-5च बटाटे किसलेले, पण मस्त असे पुढे बघू शकता तुम्ही. स्टीलचा माझ्याकडे घमेल आहे, असं याचा आवाज पण क्रंची येतो आहे. आता मी इथं व्हॉईस ओव्हर केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कळणार नाही मैत्रिणींनो, त्याच्यासाठी. आणि खूप छान असे क्रंची वेफर झालेले. आणि पुढे तुम्ही बघू शकता की वेफर्स किती केले ते बघा. 4 बटाट्याचे एवढे, हे स्टीलचं माझं मोठं घमेलं आहे. कमीत कमी याच्यामध्ये 5 किलो 6 किलो गहू बसतात. ते एवढं अर्ध घमेलं गहू याच्यामध्ये हे बसतात आहे. तर तेवढं अर्ध घमेलं वेफर झाले 4-5 बटाट्याचे. काही थोडे जास्त तळले गेल्यामुळे लाल पण झाले ते. तर मैत्रीण, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कसा नाही नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला का